नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मग आज मी तुम्हाला हॉटेल स्टाईल सांबार रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर एक वाटी डाळ घेतलेली आहे मी. तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरनुसार घेऊ शकता. तर ही एक वाटी डाळ चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. एक वाटी डाळला मी 1.5 कप पाणी टाकते. आणि 1.5 कप पाणी टाकल्यानंतर तिला छान झाकण लावून शिट्टी घेऊन घ्यायची. जास्त शिट्ट्या नाही घ्यायच्या, एकच घ्यायची. डाळ जसं शिजायला नको. तर इथे मी आता डाळ लावून देते. तर सांबारच्या फोडणीसाठी आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत, टोमॅटो घ्यायचा आणि एक वांगं असेल तर वांगं पण घेऊन घ्यायचं. बटाटा घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि कैरी होती तर कैरी पण घेतली आहे. तर कोणी त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण ॲड करतं. तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, तर ते काही मी टाकले नाही आहे. तर मी कैरीच टाकली. तर फोडणीसाठी आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा. त्याच्यामध्ये हा आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. तर हा कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजू द्यायचा. त्याला कच्चा नाही ठेवायचा आणि जास्त म्हणजे जडू पण नाही द्यायचा. लालसर होईपर्यंत याला छान भाजून घ्यायचा. तर हॉटेलसारखीच रेसिपी आहे मैत्रिणींनो. खूप टेस्टी सांबार बनतं या पद्धतीने बनवलं होतं. तर आता हिरवी मिरची मी त्यात टाकलेली आहे. तर टोमॅटो थोडं जास्तच घ्यायचं, त्याच्याने पण जो आंबटपणा आहे तो सांबारमध्ये बऱ्यापैकी उतरतो. लालसरपणा पण छान येतो सांबारला. तर टोमॅटो पण चांगला होऊ द्यायचे तेलामध्ये. हे वांगे पण टाकून दिले छान. तर हे पण छान तेलामध्ये होऊ द्यायचं बऱ्याच वेळ. छान शिजलं गेलं पाहिजे ते. आता कैरी टाकून दिली मैत्रिणींनो. तर हे सगळं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित तेलामध्ये छान होऊ द्यायचं. बटाटा आता स्वच्छ धुवून टाकला. तर तुम्ही ही सोपी पद्धत वापरून बघा साबण बनवण्याची. तर त्यात थोडंसं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून त्याला 5-10 मिनटं शिजू देते बारीक गॅस करून. कारण भाजी शिजत नाही. तर डाळ पण आपली शिजलेली आहे, तर जास्त मॅश करायची नाही आहे हिला. याच प्रमाणेचं स्ट्रक्चर पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे भाजी आपण शिजायला ठेवलं तर त्या पण आता रेडी झालेल्या आहेत, म्हणजे शिजल्या आहेत. तर याच्यामध्ये आता मी शेवगा आधी शिजवून घेतला होता. याच्यामध्ये जर शिजवला असतं तर शिजला नसता आणि कुकरमध्ये जास्त शिजवून घेतला असतं. तर आधी शिजवून घेतलेला होता म्हणून हा टाकला आता. तर इथे भाज्या चांगल्या प्रकारे शिजून गेलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहेत. तर त्यात मसाले हळद टाकायची. आपल्याला जितकी पाहिजे तितकी आपण हळद घ्यायची. काश्मीरी लाल मिरची घ्यायची. थोडं तिखटच छान लागतं सांबार. आणि एव्हरेस्टचा मसाला वापरते मी. सांबार मसाला म्हणून येतो एव्हरेस्टचा. तर तो मी याच्यामध्ये वापरलेला आहे. तर तुम्ही कुठलाही वापर करू शकता. तो तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठला मसाला वापरायचा आहे. तर मी एव्हरेस्टचा मसाला इथे वापरला आहे सांबार मसाला. तर हे सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवलेली होती ती त्यात घालायची आहे. डाळचं स्ट्रक्चर असंच ठेवायचं, ती जास्त फेटून नाही घ्यायची. सांबारची मजा खरं खायची. अशा पद्धतीने डाळ शिजलेली असते तरच सांबार छान लागतं, खायला पण छान वाटतं. तर तुम्हाला त्यात ही डाळ टाकून द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्हाला जितकं घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही घट्टही करू शकता सांबार आणि तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता. तर अशा पद्धतीने आज सांबार बनवलं मैत्रिणींनो. तर तुम्हाला कसं वाटलं सांबारची रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया. अशा नवीन रेसिपी घेऊन येणारच आहे मी तुमच्यासाठी. तर लास्टमध्ये थोडीशी कोथिंबीर छान कापून त्यात ॲड करून घ्यायची. त्याच्याने पण सांबार खूप टेस्टी लागतं. तर चला मैत्रिणी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ.